हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कौरवांचे सांत्वन. पांडूचे वनामध्ये निधन झाले. माद्री सती गेली. कुंती आणि 5 पांडव यांना ऋषी हस्तिनापुरी घेऊन आले. धृतराष्ट्राने आपल्या वहिनीचे आणि पुतण्यांचे स्वागत केले. कौरव आणि पांडव असे 105 बंधू एकत्र राहू लागले. भीष्म पितामहांनी त्यांच्या शिक्षणासाठी द्रोणाचार्यांची नेमणूक केली. कृपाचार्यही त्यांना शिक्षण देत असत. पांडव विद्येमध्ये कौरवांपेक्षा उजवे होते. गुरु द्रोणाचार्यांकडून त्यांचे फार कौतुक होऊ लागले. विशेष करून अर्जुन द्रोणाचार्यांचा फारच लाडका शिष्य होता. त्याने विशेष प्रावीण्य मिळवत विद्या ग्रहण केली. भीम महापराक्रमी, शूर, वीर आणि बलदंड होता. युधिष्ठिर लहानपणापासूनच धर्मनिष्ठ, सात्विक, प्रशांत, संयमी, सर्वांचे ऐकून घेऊन आचरण करणारा होता. नकुल, सहदेवही सत्याचारी होते. याचा परिणाम म्हणजे कौरव पांडवांचा द्वेष आणि मत्सर करू लागले. पांडू वनात राहत असे आणि तेथूनच तो राज्यकारभार करत असे. यामुळे राजवैभवाचे सर्व विलास कौरव लहानपणापासून उपभोगत होते. यामुळे आता पांडव त्यात वाटेकरी झाले हे कौरवांना सहन झाले नाही. यातच भर म्हणून पांडवांची नैतिकता, पराक्रम, धर्मपरायणता इत्यादी पाहून भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर इत्यादींनी युधिष्ठिराला राज्याभिषेक करण्याचा सल्ला धृतराष्ट्राला दिला. यामुळे तर कौरव आणि विशेष करून दुर्योधन चवताळला. कौरवांचे पुढारी म्हणजे दुर्योधन, शकुनी मामा, दुःशासन आणि परमप्रिय मित्र कर्ण अशी चांडाळ चौकडी होती. या सर्वांनी अनेक प्रकारे पांडवांना ठार मारण्याचा अनेक वेळा निष्फळ प्रयत्न केला. आता युधिष्ठिराला राजा करण्याची वेळ आल्यावर चांडाळ चौकडीने एक योजना तयार केली आणि दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र एकटाच बसलेला आहे अशी खात्री करून त्यांच्याकडे गेला. त्याने धृतराष्ट्राला सांगितले की वास्तवात माझे आजोबा म्हणजे आपले पिता विचित्रवीर्य यांच्यानंतर आपल्यालाच राज्याभिषेक व्हायला हवा होता. परंतु दुर्दैवाने केवळ आपण जन्मांध असल्यामुळे पांडूला राज्याभिषेक केला गेला. याचा अर्थ हे राज्य आपले आहे. आता पांडूच्या निधनानंतर ते आपल्यालाच मिळायला पाहिजे. आपल्या पश्चात ते मला मिळाले पाहिजे. आमच्या राज्यावर नसलेला हक्क सांगणारे हे पांडव कोण? हा युधिष्ठिर काय म्हणून राजा होणार? पाहिलेत का? यात राज्यकारभार करण्याची लायकी हा मुद्दा दुर्योधनाकडून पूर्णपणे दूर केला गेला. नेमका हाच मुद्दा भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर इत्यादी प्रभूतींनी उचलून धरला होता. आजही लोकशाही असलेल्या आपल्या देशात राजकीय पुढारी आपल्या अपत्यांची वर्णी लावत आहेत. मग त्यांची लायकी असो किंवा नसो. दुर्योधनाच्या या युक्तिवादावर धृतराष्ट्र विचार करू लागला. त्याला स्वपुत्रांचा उमाळा होताच. तो आता जास्तच उचंबळून प्रवाहित झाला. हे निरीक्षण करून दुर्योधनाने धृतराष्ट्रापुढे एका कुटील कटाची योजना विचारार्थ ठेवली. त्याने सुचविले की पांडवांना काही दिवस वारणावतात विहार करायला पाठवावे. आपण तेथे त्यांच्यासाठी लाखेचा महाल उभारू आणि एक दिवस पांडव गाढ निद्रेत असताना त्या महालाला आग लावू.
याची सर्वतोपरी मी चोख व्यवस्था करतो. नाही, हो असे करत करत शेवटी धृतराष्ट्राने या योजनेला संमती दिली. दुर्योधन ताबडतोब कामाला लागला. विदुराच्या गुप्तहेरांनी ही वार्ता विदुराला सांगितली. महाल उभा राहिल्यावर विदुराने त्याच्या खास अशा माणसांकडून त्या महालांमधून वनापर्यंत एक भुयार खणून घेतले. यामुळे यथाकाळी महालाला आग लागल्यावर त्या भुयारामधून पांडव सुखरूपपणे बाहेर पडले आणि वनात पोहोचले. विदुराच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी काही कालावधी गुप्तपणे वनातच राहण्याचे ठरविले. कोणाला संशय येऊ नये, सुगावा लागू नये यासाठी त्यांनी ब्राह्मणाचा वेश परिधान केला आणि ते एका जागी जास्त न राहता वनांची शोभा पाहत नगरानगरांमधून निवास करत हिंडत राहू लागले. इकडे वारणावतात अचानक लागलेल्या आगीत कुंतीसह पांडव जळून गेले अशी दुःखद वार्ता हस्तिनापुरात पसरली. अनेक जण धृतराष्ट्राचे सांत्वन करण्याकरिता हस्तिनापुरात येऊ लागले. दांभिक धृतराष्ट्राने दुःखित चेहरा करून कुंती आणि पांडव यांचे क्रियाकर्म केले. श्रीकृष्णाला विदुराकडून सर्व समजलेले असतानाही मुद्दामून श्रीकृष्ण आणि बलराम हस्तिनापुरी धृतराष्ट्राला दुखवट्याचे म्हणून भेटायला आले. अशा प्रकारे पांडव जीवित नसून ते नक्की मरण पावले याची खात्री होऊन कौरव निश्चिंत झाले. हरिओम.